विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे. 8:42 होत आहेत. प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर. नेहा क्षीरसागर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव अकोला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 56 वरील टेंभुर्णा शिवारात टँकरमधून LPG गॅस चोरी करून त्याची अवैध साठवणूक आणि काळ्या बाजारात विक्री करण्याच्या तयारीचा प्रकार उघडकीस आला आहे. राज्यस्तरीय दक्षता पथक आणि जिल्हा पुरवठा विभागानं 29 जुलैच्या रात्री संयुक्त कारवाई करत छापा टाकला. या कारवाईत सुमारे 86,65,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. राज्य शासनानं 2 जून 2026 रोजी जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत कर्जमाफी, एकवेळ समझोता योजना आणि प्रोत्साहनपर लाभ यांचा समावेश असून या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी तातडीनं आधार प्रमाणीकरण पूर्ण करावे, असे आवाहन गोंदिया जिल्हाधिकारी मंदार पत्की यांनी पत्रकार परिषदेत केलं. जुलै 2026 विदर्भात पावसानं जोरदार पुनरागमन केलं आहे. या एका महिन्यात विदर्भ उपविभागात एकूण 374.1 मिलीमीटर पावसाची नोंद झाली, जी सामान्य सरासरीपेक्षा 21% अधिक आहे. अमरावती जिल्हा वगळता विदर्भातील उर्वरित सर्व 11 जिल्ह्यांमध्ये सरासरी किंवा सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. गोंदिया जिल्ह्यामध्ये सर्वाधिक 56% अधिक पावसाची नोंद झाली. त्यापाठोपाठ पश्चिमेकडील बुलढाणा आणि यवतमाळ या दोन्ही जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा प्रत्येकी 51% अधिक पाऊस झाला. राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे धरणातल्या पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. जलसंपदा विभागाच्या अहवालानुसार राज्यातल्या 3029 धरणांमध्ये एकूण उपयुक्त पाणीसाठा 65.34% पोहोचला आहे. नागपूर इथं आज भारतीय टपाल विभागातर्फे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांच्या ऐतिहासिक डॉक्टर हेडगेवार निवास नागपूर या वास्तूवर आधारित विशेष आवरण माहिती पुस्तिका आणि कायमस्वरूपी सचित्र टपाल मुद्रा यांचे अनावरण करण्यात आले. यावेळी सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी संघ कार्याबद्दल माहिती देत सांगितले की डॉक्टर हेडगेवार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे एकमेकांपासून अविभाज्य आहेत. तसेच त्यांच्या आयुष्यात संघकार्य आणि राष्ट्रकार्य याशिवाय दुसरा कोणताही विषय नव्हता, असे ते यावेळी बोलले. सप्तक नादचक्र संस्था आणि अरुणाई यांच्या संयुक्त विद्यमानं भक्तिमय नाट्यगीत हा विशेष संगीतमय कार्यक्रम रविवारी 2 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6:30 वाजता गायत्रीनगर येथील कवी कुलगुरू कालिदास सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात राष्ट्रीय पुरस्कार विजेते गायक अभिषेक काळे यांच्यासह रसिका कुलकर्णी करमळेकर आणि राधा ठेंगडी खडसे नाट्यगीते आणि भक्तिगीते सादर करणार आहेत. हा कार्यक्रम सर्व रसिकांसाठी विनामूल्य आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.